सावी मुजुमदार यांना निर्दोष सिद्ध करण्याची ही संधी आहे आणि ती मला मिळावी अशी मी आपल्याला विनंती करतो। मिस्टर डोईफोडे, मी 15 मिनिटं काहीतरी विचारच करून दिलेले आहेत, त्यामुळं तुम्ही इतरांच्या प्रमाणे जरा शांत वाट पाहत राहा। आणि विधाते, आता फक्त 10च मिनिटं उरलेली आहेत। मी नियमात शिथिलता मान्य केलेली आहे, पण नियम तोडायची परवानगी नाही दिलेली आहे। त्यामुळं जर तुमचा साक्षीदार पुढच्या 10 मिनिटात कोर्टात हजर झाला नाही तर मी त्याची साक्ष या निकालात ग्राह्य धरणार नाही। धैर्य, 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 उठा ना धैर्य। धैर्य, मी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन आले। इरा, त्यांना झोपू दे ना ग। वहिनी, ज्यूस घेऊन आले ना मी त्यांच्यासाठी। हा, ज्यूस घेऊन आलीस खरं? धैर्य, पण अगं असं ना झोपलेल्या माणसाला उठवायचं नसतं का? म्हणजे आराम करतायत ना ते, म्हणून म्हणलं। आणि कसं आहे की असं असं अर्धवट झोपेतनं जागं केलं ना त्यांना, आणि ते परत सावीबद्दल विचारायला लागले तर त्यांनाच त्रास होईल की नाही? बरं, झोपू देत त्यांना आता। तसंही त्यांना आरामाची खूप गरज आहे। मी जाते आता बाहेर, थोड्या वेळात ज्यूस घेऊन येते। चला। हा, वाचलो।
आता शेवटचीच 5 मिनिटं हं? तेवढ्या वेळात तुमचा साक्षीदार आला तर ठीक, नाहीतर मग हा जो तुमचा खोटा खोटा अभिनय आहे ना, खोटी खोटी नाटकं सगळी संपल्यात जमान बघा. मिस्टर विधाते सर. तुमची वेळ ऑलमोस्ट संपत आलेली आहे. आता जर तुमचा साक्षीदार कोर्टात हजर झाला नाही तर कोर्टाचा वेळ फुकट घालवल्याबद्दल आणि कामकाजात अडथळा निर्माण केल्याबद्दल तुमच्यावर कारवाई केली जाईल. येस सर. आई अगं, यांचा साक्षीदार म्हणून कोण येणार आहे कळना झालंय. पण ती मंजू आहे ना, सावीला फेकून गेली. तिला जोडीला घेऊन या सावीची काही नवीन नाटकं सुरू तर नाही होणार ना. मंजू हिच्या मदतीसाठी इथे येऊ शकत नाही. मी तिचा बरोबर बंदोबस्त केलेला आहे. धैर्य बाबा, हे बघ, सावीला तुझी लई गरज आहे. इथलं पुढे सगळं तुला सांभाळायचं आहे, कारण मला वाघमारेंच्या केससाठी लगेच जावं लागणार आहे. सध्या थँक्यू.
माय लॉर्ड, आपण सांगितल्याप्रमाणे शेवटची 5 मिनिटं सुद्धा संपलेली आहेत. त्यामुळे प्लीज रिक्वेस्ट यू की आता आपण कोर्टाचं कामकाज पुढे सुरू करायला परमिशन द्यावीत. जज साहेब, वाघमारे तुम्हाला लागलं नाही ना कुठं? ठीक आहे ना तुम्ही? मी ठीक आहे, पण तू इथं कसं काय आलास? वाघमारे, तुमच्यावर संकट आलं आणि ते सत्याला कळलं नाही, असं होईल का कधी? आत्ता काहीच विचारू नका, आत्ता अजिबात वेळ नाही आपल्याकडे. हे बघा, सगळ्यात आधी इथनं आपल्याला निघायला पाहिजे. ही जागा सेफ नाही आपल्यासाठी. चला लवकर, चला. साहेब, माझे साक्षीदार कोर्टात हजर झालेले आहेत. कृपया त्यांना त्यांची साक्ष कोर्टासमोर मांडण्याची परवानगी द्यावी, प्लीज. अजून 1 मिनिट जरी उशीर झाला असता तर मी तुमची परमिशन धडकावून लावली असती, पण यांच्याकडे पाहून
हे मेडिकल इमर्जन्सी मधून जात आहेत असं मला दिसतंय. सो हा किंचित झालेला उशीर मी मान्य करतोय. मिस्टर हरी विधाते, परमिशन ग्रँटेड. तुमच्या साक्षीदाराला विटनेस बॉक्स मध्ये प्रेझेंट करा. मिस्टर धैर्य मुजुमदार, प्लीज. धैर्य इथपर्यंत कसं काय आला? हा? तू तर म्हणाली होतीस ना, काही जरी झालं तरी धैर्य इथपर्यंत पोहोचणार नाही म्हणून. मग आला कसा काय हा? आता लय लांब आलोय आपण. अजिबात काळजी करू नका, इथं कोण सुद्धा येणार नाही. सत्या, तू ठीक आहेस ना? म्हणजे तुला लागलं नाही ना? आधीच परवा हाताला लागला आणि आता हे सगळं. तुला काय झालं असतं तर काय केलं असतं मी? वाघमारे, गेले 3 वर्ष मी तुमची हीच काळजी मिस करतो. तुम्ही जर अशीच माझी काळजी घेणार असाल ना, तर मला रोज लागलं तरी चालेल. लाजल्यावर जरा लईच भारी दिसतो तुम्ही. लाजत विजत नाहीये काय? फक्त तुला लागले काय बघत होते बस. अहो ठीक आहे, मी मला काय होणार आहे तेव्हा? वाघमारे, पण एक गोष्ट मला कळलं झाली. इथं कोल्हापुरात तुमच्यावर कोण का हल्ला करत? म्हणजे कोल्हापुरात तुमच्याशी कोण का दुश्मनी घेईल? हाच प्रश्न मला बी पडला. कोण आणि का करेल ही सगळं? सत्या, हे त्याच लोकांनी केले ज्यांना असं वाटते की माझ्या कोल्हापुरात येण्यामुळे त्यांना अडचण होईल. कोण? दामिनी मुजुमदार. त्याच हे करू शकतात, कारण त्यांना माहितीये मी आले म्हटल्यावर मी नक्की सावीला मदत करणार. आणि आम्हाला दोघींना एकमेकांपासून लांब ठेवण्यासाठी त्यांनी माझ्यावर हा हल्ला करायला लावला असणार. त्यांच्या तर त्यांची एवढी हिंमत, आता बघतोस त्यांच्याकडे. सत्या, हे बघ, डोकं शांत ठेव. आपली लढाई कायमच खऱ्याची, त्यामुळे जे काय करायचंय ते नियमात राहूनच करायचं. मिस्टर धैर्य, प्लीज. गीतेवर हात ठेवून शपथ घ्या. जे बोलीन ते खरं बोलीन, खोटं बोलणार नाही.
आणि मी जे काही बोलेन ते खरं बोलेन. खोटं